पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार। प्राप्तिकर भरणाऱ्या 94,000 शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले। आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यामधील 49 धरणातून विसर्ग होत असून 8 दिवसांमध्ये धरणामध्ये 152 टीएमसीची भर पडलेली आहे। पाणीसाठा 68.87% आलेला आहे। मूल्य साखळी योजनेतील घोटाळ्यामध्ये कृषी उद्योग दोषी सापडलेले आहे। निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा केल्याने उपमहाव्यवस्थापकावरती कारवाई केली गेली। अंमली पदार्थांपासून दूर राहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन केले जाते। विशेष अभियान सुरू करण्यात आले। मध्य प्रदेशामध्ये सरकारी मूग खरेदी मर्यादेमध्ये वाढ झालेली असून शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारची माघार। मोखा येथील शाळेच्या आवारामध्ये साचलाय तलाव, विद्यार्थ्यांना वावरणे कठीण झालेले असून मोकाट गुरांचाही त्रास आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते। ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सोयाबीनला 7,585 रुपयांपर्यंत भावाची शक्यता वर्तवली जाते। स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषणामध्ये कक्षाचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तसेच कापसाचा दर 8,610 रुपये होण्याची शक्यता वर्तवली जाते। एफडीएचा दणका बसलेला असून बनावट दुधाला चाप बसते। दुभती जनावरे झाली महाग, गाई म्हशींच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। गोकुळला 2 लाख लिटर दुधाची गरज। पेपर लीक प्रकरणामधील विशेष न्यायाधीशांची बदली, दिल्ली उच्च न्यायालयाचा अवघ्या 7 दिवसांमध्ये तडकाफडकी निर्णय घेण्यात आला। पूरग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून 500 कोटी रुपयांची पहिली मदत जाहीर करण्यात आलेली आहे। पूरग्रस्त राज्यासाठी केंद्राची 2,117.85 कोटींच्या पॅकेजला मंजुरी मिळालेली आहे। परिस्थितीवरती केंद्राचे लक्ष असून आढावा घेण्याची पथक। शासकीय दवाखान्यामध्ये खासगी व्यक्तीकडून पशुधनावरती उपचार केला जातोय। पशुवैद्यकीय अधिकारी असताना अवैधरित्या उपचार, अनधिकृतांवरती फौजदारी कारवाईची गरज। आधारचे नवीन ॲप्लिकेशन दाखल झालेले असून QR कोडवरून होणार ओळख पडताळणी। अधिक सुरक्षित आधुनिक सुविधांसह आधार ॲप्लिकेशन नागरिकांच्या सेवेमध्ये। चक्रा मारण्याची गरज नाही, नकाशे महाभूमीवरती क-प्रत, डिजिमॅप आणि नकाशे घरबसल्या उपलब्ध। यंदा सोयाबीनचा फेरा घटलेला असून कपाशीचा वाढलेला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 88.29% खरीप पेरण्या आटोपलेल्या आहे। मनरेगा योजना बंद झालेली असून बुलढाणा जिल्ह्यातील 49,410 कामांचे भवितव्य अधांतरी। जी रामची योजना लागू करण्यात आलेली आहे। अपूर्ण प्रकल्पांची पूर्तता कोणत्या योजनेमधून होणार? चक्रा मारण्याची गरज संपणार, आता जमिनीचे नकाशे महाभूमीवरती मिळणार। भूमी अभिलेख विभागाची डिजिटल सेवा क-प्रत, डिजिमॅपसह गाव नकाशे घरबसल्या आता उपलब्ध होणार। पूर ओसरला असून पण संकट हे कायम आहे। शेतामध्ये चिखल, पंचनाम्याची प्रतीक्षा आहे। शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून खामगाव परिसरामध्ये पंचनामे सुरू नसल्याने पूरग्रस्तांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। लॉन्चिंगमुळे टरबूज शेतीला नवी दिशा मिळालेली आहे। आज राष्ट्रीय टरबूज दिन आहे। बाजारभावाने मिळाला मोठा दिलासा। सोयाबीनवरती पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढतोय। उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होते। वेळीच नियंत्रणाचा सल्ला दिला जातोय। चंद्रभागेने धोक्याची पातळी ओलांडलेली असून व्यासन नारायण झोपडपट्टीमध्ये शिरले पाणी। पंढरीत पूरस्थिती, 8 कुटुंबातील 50 जणांना सुरक्षित स्थळी हलवले। विसर्गामध्ये घट झाल्याने महापुराचे संकट टळले। पेरण्या रखडल्या, खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे। चारा आणि पाणी टंचाईचे शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे। मंगळवेढा परिसरामध्ये पावसाने पाठ फिरवलेली आहे। जगण्या मरण्याचा प्रश्न ऐनीवरती आलेला असून जनावरांसाठी वैरण विकत घेण्याची वेळ आलेली आहे। 1,667 लाभार्थ्यांनी शासकीय सेवांचा लाभ घेतलेला आहे। मोहोळ तालुका 17 शासकीय विभागांचे स्टॉल थाटले। कोसळधारा नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 88% जास्त पाऊस असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जुलैमध्ये तिप्पट बरसला। देवड्यामध्ये खरीपाला जीवनदान मिळालेले असून पूर्व भागातील पाझर तलाव हे कोरडेच आहे। पाणी टंचाईचे सावट टळलेले असून बहुतांश बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा।
मालेगाव तालुक्यामध्ये गेल्या 2 महिन्यात 208 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. जुलै महिन्याने सरासरी गाठलेली असून पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकरी सुखावलेले आहे. निफाड तालुक्यामध्ये युरिया टंचाईने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कृषी कार्यालयामध्ये युरिया ओतण्याचा माजी सदस्य प्रकाश पाटील यांचा इशारा देण्यात आलेला आहे. लिंकिंग तक्रारी शेतकरी करत असताना सुद्धा दुर्लक्ष केले जाते. युरियासोबतच कृषी केंद्राच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पूरग्रस्त महाराष्ट्राला केंद्राची 500 कोटी रुपयांची पहिली मदत जाहीर करण्यात आलेली आहे. पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्राची 2117.85 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी मिळाली. बीड जिल्ह्यामध्ये कर्जमाफीला 99,000 पात्र. आतापर्यंत 45,000वरती शेतकऱ्यांनी केली आपली आधार ई-केवायसी. फरक असल्यास पोर्टलवरील रक्कम कर्जमाफीसाठी ग्राह्य धरली जाणार. 5 ऑगस्टला ओंकार कारखान्यावरती आंदोलन केले गेले. थकीत बिलांसाठी नाथरा येथील ऊस उत्पादक आक्रमक झाले. 8 लाख रुपये थकले 7 शेतकऱ्यांचे. ITIमध्ये स्पॉट ॲडमिशन 7 ऑगस्टपर्यंत करा अर्ज. कमी कालावधीमध्ये प्रशिक्षणानंतर रोजगार संधी उपलब्ध. 24 तासांमध्ये 30% पाऊस. जुलैमधील तूट काढली भरून. एकूण 412.2 मिलीमीटर पाऊस झाला. एका दिवसाच्या पावसाने धुवून काढली चिंता. पूर्णा कॅनॉलला पडले भगदाळ. सिंचनाचे पाणी जाते वाया. हजारो हेक्टर शेती कालव्यावरती अवलंबून. कॅनॉल दुरुस्तीकडे यंत्रणेचे होते दुर्लक्ष. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. हिंगोलीमध्ये हळदीचे क्षेत्र हे 38,648 हेक्टरवरती असून येलो गोल्ड ब्रँडला मिळाली ओळख. नागरिकांनो, गॅसची केवायसी करा अन्यथा कनेक्शन रद्द करा. जालना जिल्हाभरामध्ये 4,47,706 सामान्य गॅस सिलेंडर धारक. हिरव्या मिरचीला तेजी. मंदीचा फटका बसतोय. व्यापाऱ्यांची मनमानी होते. मिरचीची मोठी आवक सुरू झालेली आहे. 5,500 रुपये शनिवारी शेतकऱ्यांना भाव मिळालेला होता. चिंब पावसानं रान झालं आबादानी. बळीराजा सुकावलेला असून टेंभुर्णी परिसरामध्ये खरीप पिके तरारली. खरीप पेरणीला गती. मात्र एल निनोची धास्ती बसलेली आहे. 1.5 लाख हेक्टरवरील रखडलेल्या पेरण्या सुरू झालेल्या आहे. एल निनोचा प्रभाव. पावसाची चिंता मात्र कायमच आहे. लातूर जिल्ह्यातील ही स्थिती आहे. पाणी कमी झाल्याने तिरू प्रकल्पामध्ये मत्स्यबीज सोडणे पडले लांबणीवरती. केवळ 30% पाणी असून मत्स्य व्यावसायिकांची वाढली तडफड. आभाळाकडे लागले लक्ष. निम्मा पावसाळा संपला तरी नद्या बंधारे कोरडेच आहे. शेतकरी चिंताग्रस्त. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये औराद शहाजी परिसर. पाणी टंचाईची चिंता वाढलेली आहे. कागदावरती 98% पावसाची नोंद असून प्रत्यक्षामध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. धाराशिव परिसरामध्ये तसेच लोहारा, उमरगा, तुळजापूर तालुक्यातील खरीप पिके संकटामध्ये सापडलेली आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले. मात्र ई-केवायसीचे घोडे अडले. कर्जमाफीसाठी ई-केवायसी अनिवार्य असणार आहे. सर्व्हर डाऊन. बोटांचे ठसे जुळेत ना. त्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहे. 13 कोटींचा हप्ता. 2 कोटींचा परतावा. पीक विम्यामध्ये कंपनीला डल्ला. शेतकऱ्यांना ठेंगा. एल निनोचे सावट असताना यंदा योजनेला फटका बसलेला आहे. माती परीक्षणासाठी 9,172 नमुने प्राप्त असून 8,222 आरोग्यपत्रिकांचे झाले वितरण. आरोग्यपत्रिकेनुसारच पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्याचे कृषी विभागाचे आवाहन केले जाते. भाग्यश्री योजनेचा लाभ अडकलेला असून 3 वर्षांनंतरही लाभार्थ्यांच्या हाती आली नाही मुदत ठेवीची पावती. अर्ज मंजूर. निधी उपलब्ध. प्रशासनाची दिरंगाई होते. वेकोलीच्या निष्काळजीपणामुळे शेतामध्ये पुराचे पाणी. शेतकरी अडचणीमध्ये सापडले. गाडेगाव, खैरगाव परिसरामध्ये शेकडो एकरातील पिके आली पाण्याखाली. 67,000 हेक्टर पिकांना विमा संरक्षण. 407 कोटींचा भरणा. एल निनोच्या धास्तीने पीक विमा योजनेकडे कल वाढलेला आहे. 10 ऑगस्टपर्यंत योजनेला मुदतवाढ मिळालेली असून पीक विम्यासाठी मोजले 407 कोटी रुपये. हवामान बदलामध्ये फलोत्पादन पर्याय. मात्र योजना राबवण्यामध्ये दिरंगाई होते. मजूर निधीतील निम्म्यांपेक्षा अधिक रक्कम अखर्चित आहे. युवकांच्या बँक खात्यांची राजस्थान येथे केली विक्री. सायबर फ्रॉडसाठी वापर करण्यात आला. बुटीबोरी येथून सराईतला केली अटक. त्या 4,000 हेक्टरसाठी मदत मिळालेलीच नाही. यवतमाळ जिल्ह्यातील पुनर्लागवडीसाठी SOP नाही. शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झालेला आहे. तक्रारींमधील 131 ठिकाणी प्रत्यक्ष पीकच नाही. पीक खरडून गेले तरीसुद्धा प्रशासन म्हणे नुकसान नाहीच. मदतीसाठी टाहो, महागाव तालुक्यातील 7 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम असून राधानगरीचा तिसरा दरवाजा खुला. गगनबावड्यामध्ये 20.3 मिलीमीटर पाऊस झालेला असून 35 बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगेची पाणी पातळी 33 फुटांवरती. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति क्विंटल 6 रुपये सवलत. JT महाजन फ्रूट सेल्स सोसायटीच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. शेतातील नुकसानीच्या जखमा भरून येण्यापलीकडच्या पाण्याची टंचाई मिटली असून पण 2 दिवसांच्या पावसाने होत्याचे न होते केले. शेताची पूर्ती वाताहत झाली. शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या मदतीकडे लागलेले आहे. निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झालेले असून शेतकऱ्यांसह 13 गावांना दिलासा मिळालेला आहे. जळगावसह मध्य प्रदेशातील पर्यटकांची येथे गर्दी वाढलेली आहे. NCMC कार्डसाठी निम्म्यांपेक्षा अधिक लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे. 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिळालेला आहे. धुळे जिल्ह्यात पावसाची विश्रांती पण पुरामुळे पिके आणि पुलांच्या अतोनात नुकसान झालेले आहे. नदीचे पाणी ओसरलेले असून बळीराजा संकटात सापडलेला आहे. शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट, अनेक घरांची पडझड झाली. नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. बडगावमध्ये अतिवृष्टीच्या तडाख्याने 2265 हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहे. तसेच 63 गावांमधील 3455 शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये नुकसान झालेले आहे. 3 विहिरी ढासळल्या असून अनेक भागांमध्ये पंचनामे सुरू आहेत. कडमडूत पावसामुळे 50 हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली. चाळीसगाव तालुक्यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे. नंदुरबार तालुक्यामध्ये यंदासुद्धा मिरची लागवडीला पसंती मिळते. मल्चिंग तंत्रज्ञान व ठिबक सिंचनामुळे उत्पादन वाढ झालेली आहे. पूरग्रस्तांसाठी केंद्राचा महाराष्ट्राला 500 कोटींचा ॲडव्हान्स निधी देण्यात आलेला आहे. SDRF अंतर्गत 7 राज्यांसाठी 2117.85 कोटींना मंजुरी मिळालेली आहे. केरळम कर्नाटकमध्ये पावसाचे 11 बळी गेलेले असून हजारो नागरिक स्थलांतरित झालेले आहे. केदारनाथ मार्गावरती दरडी कोसळल्याने अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पेनमध्ये समाधानकारक पावसाने शेती बहरलेली असून तालुक्यातील 11,600 हेक्टरवरती लागवड करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.